निसर्गातील प्राणीमात्रांना वाचवण्यासाठी सर्पमित्र जीवाची बाजी लावत असतात, पण याही पलीकडे जाऊन तब्बल 58 दिवस अखंड काळजी घेऊन एका धामण सापाच्या अंड्यातून 12 पिल्लांना नवजीवन देण्याचा दुर्मिळ पराक्रम अकोल्यातील MH30 सर्पमित्र ग्रुपचे सूरज इंगळे व अभय निंबाळकर यांनी करून दाखवलं आहे। 12 जुलै रोजी खामगाव रोडवरील एका कार शोरूम मध्ये धामण जातीचा बिनविषारी साप दिसल्याची माहिती सूरज इंगळे यांना मिळाली। त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत साप सुरक्षित पकडला। मात्र हा साप नैसर्गिक अधिवासात सोडण्यापूर्वी त्यानं पिशवीत तब्बल 12 अंडी दिल्याचं पाहून इंगळे चकित झाले। धामण सापाला जंगलात सोडल्यानंतर त्यांनी ती सर्व अंडी काळजीपूर्वक जपली। यानंतर या अंड्यांना कृत्रिमरित्या उबवण्याचं मोठं आवाहन स्वीकारत अभय निंबाळकर यांनी अंडी डब्यात ठेवून लाकडी भुसा टाकला, ऑक्सिजनसाठी छिद्र केले आणि सातत्यानं उबदार हवामान राखले। सलग 58 दिवस त्यांनी ही जबाबदारी पार पाडली। त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि अखेर सर्व 12 अंड्यातून निरोगी धामण पिल्ले बाहेर आली। ही पिल्ला सुरक्षितपणे बाहेर आल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। या अनोख्या घटनेबाबत बोलताना सर्पमित्र सूरज इंगळे व अभय निंबाळकर म्हणाले, कार शोरूम मध्ये पकडलेल्या धामणनं पिशवीत अंडी दिली होती। ती अंडी वाया जाऊ नयेत म्हणून आम्ही कृत्रिमरित्या उबवण्याचा निर्णय घेतला। 12 पैकी 12 पिल्लं सुखरूप आली आहेत, हे आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे। ही घटना केवळ सर्पमित्रांच्या जिद्दीचं प्रतीक नाही, तर समाजाला देणारा महत्त्वाचा संदेश आहे। बिनविषारी सापांचा नाश करण्याऐवजी त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी, कारण ते पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यावश्यक आहेत। अकोल्यातील या 2 सर्पमित्रांनी दाखवून दिले की खरी जिद्द असेल तर निसर्गालाही नवा श्वास देता येतो। फेस आहे रघुवंशी कार शोरूम स्नेक कॉल। चाललं ते टाकणं तिकडे, हे इकडे टाक, इकडे साईडनं व्हिडिओ घेत आहे हातात। अजय चालू केलं तू आला फोटो इंग्लिशमध्ये रॅट स्नेक, मराठीमध्ये धामण कशी निवांत बसलेली आहे पाहू शकता। सर्प मित्र म्हणतात ते सर्प नाही ना एवढं आपले फेस इकडून वाटतं नाही, तुझ्या इकडून आहे सुरतदा, तुझ्या इकडून फेस आहे। फांदीवर नाही हो। इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणतात, रॅट स्नेक इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये धामण म्हणतात आपल्याकडे। हे असते ओरिजिनल धामण, ते फांदीवर घरामध्ये डायरेक्ट बाईटवर आले तिकडे सारखे जात असतात, तो डायरेक्ट हातावर डायरेक्ट धावस करून टाकतो, असा विषय। तसं नॉन व्हेनमस आहे ते। हां, बाईट ते तोंडावरती डायरेक्ट, बाईट तोंडावर त्याची, तोंडावर फेसवर। हा, काही शलांगी दिली डायरेक्ट, काही खायला काय तुझ्यावर आहे अंड्यावर।
अंड्यावर आहे ते हातावर लागली गौरीला जास्त त्रास द्यायला पुढे तुम्ही ठेवली त्याची फाशी ते स्टिकचं काम पडलं मनियार पांढऱ्या कलरचा एखादं वागून घ्यायचे तुला तेच राहिले होते ते हाताले विळखाच मारली तशी ते भीती वाटली ना ते तशी बांधून घेतली त्या पूर्ण घे मागची विळखी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.